अजून कोणाचा मुलगा या मुलगी ह्या घटनामुळे अगर त्यांना ते मुलगा मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट. विनाकारण कोणाच्या मुलाचा अशा हत्या करू नये ही माझी सगळ्यांची विनंती. आज माझा 26 वर्षाचा मुलगा, मी त्याला एवढं शिक्षण दिलं, एवढं व्यवस्थित त्याला पाळलं पोसलं की तो भारतात मला सांभाळलं. तिचं काय मॅटर होतं त्यांनी एकदा स्पष्ट नाही म्हणून सांगितलं असतं तर ही गोष्ट कधीची झाली असती. मी माझ्या पोरासाठी एक सून आणायला गेलो, माझ्या घरासाठी एक सून आणायला गेलो होतो, पण आज माझी परिस्थिती अशी आहे की माझा मुलगाच नाही राहिला. लोहगड इथं केतन अग्रवाल हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरले. या प्रकरणातली मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आठवणी सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मी मुलाचं लग्न करायला निघालो होतो, पण मुलगाच गमावला असं सांगताना त्यांना आपल्या डोळ्यातले अश्रू थांबवता आले नाही. मुलगा जाण्याचं दुःख समुद्रापेक्षाही मोठं आहे. मी मुलाचं लग्न करायला निघालो होतो, पण आज मुलगाच राहिला नाही अशी हळहळ व्यक्त करत विशाल अग्रवाल यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आठवणी सांगितल्या. म्हातारपणी आधार देणारा मुलगाच कायमचा निघून गेल्याची वेदना त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. सर, मी सून आणायला गेलतो माझ्या घरासाठी. मी माझ्या पोराचं हर एक बाप हा स्वप्न बघतो की आपल्या पोराचं लग्न व्हावं, त्याचा सुखी संसार व्हावं, त्याचे मुळं बाळ व्हावे, आपण म्हातारपणी त्यांचे लेकरं खेळावे. म्हणून मी माझ्या पोरासाठी एक सून आणायला गेलतो, माझ्या घरासाठी एक सून आणायला गेलो होतो, पण आज माझी परिस्थिती अशी आहे की माझा मुलगाच नाही राहिला. आणि असल्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत, कुठल्याही बापा संगत होऊ नये ही माझी सगळ्यांना देवाचरणी प्रार्थना आहे की जी घटना माझ्या मुलासोबत झाली, एक आपण कुठलीही मुलगी सून म्हणून घ्यायला गेलतो चांगल्या घराची, सगळं करून तिचं काय मॅटर होतं त्यांनी एकदा स्पष्ट नाही म्हणून सांगितलं असतं तर ही गोष्ट कधीची झाली असती. असा मला सांगा, आजच्या दुनियामध्ये कोण कुणाला फोर्स करतं का? फोर्स करायचं कारण काय? आज माझा 26 वर्षाचा मुलगा, मी त्याला एवढं शिक्षण दिलं, एवढं व्यवस्थित त्याला पाळलं पोसलं की तो भारतात मला सांभाळेल, तो माझ्या आर्थीला खांदा देईल. पण माझी परिस्थिती आली की मी त्याच्या आर्थीला खांदा देतोय. माझ्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय की मी हे व्यक्त नाही करू शकत कोणाला. आणि माझी फक्त सगळ्यांना हे हात जोडून विनंती आहे, आपल्या सगळ्यांना समाजाला, की अजून एक केतन जाऊ नये, असं घडू नये की आज माझा मुलगा गेलाय, अजून कोणाचा मुलगा या मुलगी ह्या घटनामुळे अगर त्यांना ते मुलगा मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट. पण विनाकारण कोणाच्या मुलाचा अशा हत्या करू नये ही माझी सगळ्यांची विनंती. क्या कहेंगे? दरम्यान या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना दिलासा मिळालेला नाही. वडगाव मावळ न्यायालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत दोघांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून केतनच्या कुटुंबियांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. लोकमत.com पुणे.